याच ठिकाणाहून एअरपोर्ट टू सभास्थळा जाण्यापर्यंत एक मोठी भव्य दिव्य अशी विजयी रॅली ही जी आहे ती नागपुरात पार पडते। आशिष देशमुख हे देखील यामध्ये पाहायला मिळतात। आशिष देशमुख यांनी देखील मंत्रीपदाचा शपथसाठी फोन आलेला आहे शिवसेना कडून आणि अनेक लोक नागपुरातील भाजपचे पदाधिकारी असतील, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील त्यांच्या सोबत दिसत आहेत। आशिष जयस्वाल, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबतच काही पंकजा मुंडे या देखील याच सोबत ज्या आहेत त्या दिसत आहेत। एकंदरीत बघितलं तर या संपूर्ण विजयी रॅलीमध्ये ही सगळी मंडळी सामील होणार आहे। पंकजा मुंडे या देखील आहेत। आपण बघतोय की अमृता फडणवीस या देखील सोबतच आलेले आहेत। ही विजयी रॅली आता इथून पुढे सुरुवात होईल। देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिली विजयी रॅली नागपुरात पार देतो आहे। साहजिकच नागपूर माझा परिवार आहे, त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत। काय सांगाल? सगळी नावं तुमच्याकडे आलेलीच आता, तर नव्याने मला काय म्हणताय? सगळी नावं तुम्हाला माहिती आहे। 4 वाजता शपथविधी होणार आहे। मंत्रिमंडल का विस्तार 4 बजे होने वाला है। इसमें तीनों पार्टियों के जो मंत्री है और राज्य मंत्री है वो शपथ लेंगे। ईव्हीएम संदर्भात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। ईव्हीएम संदर्भात रॅली आहे ती नागपुरात काढणार। फिरे तुम्ही टांग ऊपर अशा प्रकारचे विरोधक आहेत। हे निराश झालेले लोक आहेत, लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही, RBIवर यांचा विश्वास नाही, CAG वर यांचा विश्वास नाही। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाकारणारे हे लोक आहेत।  बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही, RBIवर यांचा विश्वास नाही, CAG वर यांचा विश्वास नाही। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाकारणारे हे लोक आहेत। 2/3 बहुमत आहे आणि जोरदार पद्धतीने आम्ही काम करू। महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार आहे। अनेक देशांबरोबर स्पर्धा महाराष्ट्र करणार आहे। पण एक शेवटचा प्रश्न, खूप मोठं कॅम्पेन तुम्ही घेतलं होतं, सर्वाधिक सभा मराठवाड्यात घेतल्या होत्या, यश आलं, मंत्रिमंडळात आलाय, येत्या देखील मोठं आव्हान असणार आहे। 100% भाजप याकडे वाटचाल करते, काय नेमकी जबाबदारी घ्यायला हवी? लाडकी बहीण म्हणून देखील, सरकार म्हणून देखील जबाबदारी ऑलरेडी मला आहेच आहे। प्रचार करण्याची होती, स्टार प्रचारक होती आणि एक आमदार निवडून आणण्यासाठी पक्षाने जी जबाबदारी दिली होती तशी आता जी जबाबदारी दिली ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे। 100% करायचं आम्हाला भाजप, 100% भाजप करायचा आमचा प्रयत्न असणार। एकंदरीत बघितलं तर पंकजा मुंडे यांच्याशी आपण संवाद साधलाय। लाडकी बहीण एक नाही तर तब्बल 3 लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात मिळालेलं स्थान आणि यानंतर याच भव्य दिव्य अशा विजयी रॅलीला एकंदरीत सुरुवात होते। आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा पदभार विजयी मिरवणुकीला सुरुवात होते। एअरपोर्टच्या बाहेर देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते नागपुरात येत आहेत, म्हणून आपण बघतोय की त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात येते। सगळ्यांचं अभिवादन ते स्वीकारणार आहेत आणि शिवाय मतदारांना देखील ते धन्यवाद म्हणणार आहेत। म्हणून आता एअरपोर्टच्याच बाहेर लावण्यात आलेला हा विजयी मिरवणूक, त्याचं जे वाहन आहे ते थोड्याच वेळात पुढे सरकेल। या ठिकाणी श्रीवसौ फडणवीस या विजय रथात असल्याचं आपण बघतो। अमृता फडणवीस देखील त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। उदय तिमांडे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। उदय, विजयी जल्लोष नागपुरात, हे अधिवेशन अर्थात आपल्याच होमटाऊनमध्ये हा जल्लोष अनुभवणं देवेंद्र फडणवीसांसाठी मोठी बाब म्हणावी लागेल। उदय, उदयपर्यंत आपण उदयशी आपण पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करू, पण आपलंच होम ग्राउंड
ज्या होमग्राऊंडपासून खरं तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, मग एक भाजप कार्यकर्ता, संघ कार्यकर्ता ते भाजप कार्यकर्ता ते महापौर आणि त्यानंतर आमदार, शिवाय प्रवक्ता, प्रदेशाध्यक्षपद आणि एक एक करत मजल दर मजल करत देवेंद्र फडणवीसांनी 2014मध्ये राज्याचं पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यानंतर देखील 2019मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं होतं. माफ करा, त्यानंतर 2.5 वर्ष जे ते आपण जर लक्षात घेतलं तर तेव्हा देखील उपमुख्यमंत्री ते होते आणि आता तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री होत आहेत. त्यामुळे अर्थात या सगळ्या जल्लोषात हा सगळा प्रवास आठवत असताना आणि सगळ्यांचं अभिनंदन स्वीकारत असताना एक वेगळाच आनंद देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येतोय. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. राहुल, विजय मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. विशाल, अगदी बरोबर आहे. विजयी मिरवणुकीला सुरुवात. तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात सामील झालेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही विजयी रॅली, अर्थातच मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडतोय. या दरम्यानच पहिली विजयी रॅली ही जी आहे ती नागपूर एअरपोर्ट पासून याला सुरुवात झालेली आहे. अमृता फडणवीस या रॅलीमध्ये दिसत आहेत. एकंदरीत चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, आशिष जयस्वाल हे सगळी मंडळी जी आहे ती रॅलीमध्ये दिसत आहेत. काही वेळातच सभा ठिकाणी देखील ते पोहोचतील. पण एकंदरीत बघितलं काही वेळापूर्वी आपण पंकजा मुंडे यांच्याशी देखील संवाद साधला आणि त्याने देखील लाडक्या बहिणीला मिळालेली जबाबदारी जी काही असेल ते आम्ही वैयक्तिक पार पाडू असं देखील सांगितलं. मात्र सध्या जर बघितलं तर जोरदार शक्तीप्रदर्शन, सत्ता स्थापनेचं, याचसोबतच विजयी रॅलीचं काही वेळातच ते एअरपोर्ट परिसरात असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालतील आणि संपूर्ण विजयी रॅली आपण बघतोय की मोठ्या संख्येनं मोठी गर्दी आजूबाजूला एअरपोर्ट परिसरात इथं पाहायला मिळते. या संपूर्ण परिस्थितीमध्ये ज्या आपण बघतोय की पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरात दाखल झालेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासाठी मोठ्या संख्येनं एकवटलेला हा कार्यकर्ता ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. विशाल, साधारण किती वेळ ही विजयी मिरवणूक सुरू असणार आहे? कारण 4 वाजता शपथविधी सोहळा. अशा वेळी असं देखील कळतंय की देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत. अगदी विशाल, या ठिकाणाहून सभास्थळी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी देवेंद्र फडणवीस जातील. काही वेळातच त्या ठिकाणी जे आहे ती खरं तर रॅली जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं साधारण 2.5 ते 3 तास ही रॅली चालण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय. संपूर्ण रस्त्यावर, संपूर्ण ठिकठिकाणी नागपूरकर, स्थानिक नागरिक, व्यापारी असतील, स्थानिक प्रशासन असेल, यांनी जी तयारी केलेली आहे त्यानुसार साधारण जवळपास 2.5 ते 3 तास ही रॅली चालेल आणि त्यामुळं जोरदार होणाऱ्या रॅलीचं स्वागत करण्यासाठी नागपूर एकवटलेलं आहे आणि त्यामुळं साधारण याच ठिकाणाहून शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीस थेट रवाना होतील. सर्वात आधी या ठिकाणची विजयी रॅली पार पडेल आणि त्यानंतर ज्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणाहून थेट शपथविधीच्या कार्यक्रम सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवाना होतील. विजय मिरवणूक जी आहे देवेंद्र फडणवीसांची ती सुरू झालेली आहे. हॉटेल प्राईड समोरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या विजय रॅलीला सुरुवात झाली. इव्हन आपण असं म्हणूयात की एअरपोर्ट पासूनच या विजय रॅलीला सुरुवात झालेली आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं जमलेले होते आणि अर्थात या रॅलीच्या दरम्यान अनेक आठवणी देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असाव्यात, कारण हे त्यांचं होम टाऊन आहे. म्हणजे अर्थात त्यांच्या या मतदारसंघातनं एक कार्यकर्ता म्हणून सुरुवात करत असताना आज मुख्यमंत्रीपद त्यांनी दुसऱ्यांदा गाठलेलं आहे. म्हणजे तिसऱ्यांदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. 2 वेळेस ते मुख्यमंत्री झालेत राज्याचे आणि शिवाय एकदा उपमुख्यमंत्रीपद त्यांच्या पदरात पडलेलं होतं. आता आपल्या सगळ्या सूक्ष्म नियोजनाच्या पातळीवरती त्यांनी 2014 नंतर म्हणजे 2014ला 122 आमदार आणि आता 132 आमदार जे आहेत ते भाजपचे, एकट्या भाजपचे त्यांनी निवडून आणले. जेव्हा की वेगवेगळे पोल हे खरं तर कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही याबद्दलचे अंदाज व्यक्त करत असताना मात्र मतमोजणीच्या दिवशी जो लीड महायुतीने घेतलेला होता तो शेवटपर्यंत त्यांनी कायम ठेवला आणि आता आपण पाहतोय त्याच विजयाचं श्रेय खरं तर त्यांच्या पदरात पडलंय. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ तर घेतलेली आहे, पण आज 21व्या दिवशी नागपूर अधिवेशनाच्या पूर्व दिवशी आपण म्हणूयात बरोबर 4 वाजता आज मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा जो आहे तो नागपूरमध्ये पार पडतोय. देवेंद्र फडणवीस 4 वाजता कार्यक्रमाला उपस्थित राहतील, पण या दरम्यान कार्यकर्त्यांचा एक जल्लोष
सगळ्यांचं अभिवादन स्वीकारताना, सगळ्यांना धन्यवाद म्हणताना आज त्यांच्या निवासस्थानापर्यंत ही विजय रॅली जी आहे ती विजय रथातनं जाणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर अमृता फडणवीस, त्यांच्या पत्नी, त्या देखील विजय रथात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय. दक्षिण पश्चिम हा देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातला विधानसभा मतदारसंघ आहे. ज्या मतदारसंघात त्यांचं निवासस्थान आहे तिथपर्यंत ही विजय रॅली जाईल आणि त्यानंतर ते कार्यकर्त्यांना संबोधित देखील करणार आहेत. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पुढल्या 100 दिवसांचं नियोजन या विषयाला देऊन देखील